तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे 17 जुलै म्हणजेच आषाढी एकादशी। तर खूप दिवस झाले मी ब्लॉग शूट केला नाही, तर मध्ये माझी जरा तब्येत पण खराब होती। म्हणजे आता माहितच आहे तुम्हाला की वातावरण वगैरे चेंज होते, तर जरा व्हायरल झालं होतं। पण नंतर मी ठीक झाले, पण माझा मूड केला नाही ब्लॉग शूट करायचा। तर म्हटलं आज ब्लॉग शूट करावं, खूप दिवस झालं केला नाही। तर आत्ता माझं घरातलं सगळं आवरून झालं आहे आणि मी रेडी वगैरे झाली आहे, तर मी चालली आहे बाहेर। तर आज जसं की आषाढी एकादशी आहे, तर पिलूला भेटायला चालले, तर म्हटलं थोडंसं त्याचं फोटोशूटसुद्धा होईल। आणि उद्या दीदीची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे, सेकंड ॲनिव्हर्सरी, तर ते पण सेलिब्रेट होईल म्हणून चालली आहे भेटायला। तर चला निघते मी आता। आणि मी सकाळी लवकरच निघाले, म्हटलं आता पाऊस चालू नाही आहे तोपर्यंत निघावं। बस स्टॉपवरती गेल्यानंतर लगेच बस लागलेली होती, तर मी बसमध्ये लगेच चढले। आणि थोडा जरी लेट झाला असता ना तर ती बस सापडली नसती मला। त्या दिवशी आषाढी एकादशी होती, तर मनातून खूप प्रसन्न वाटत होतं आणि वातावरण पण वेगळंच होतं। आणि माझा प्रवास कधी संपला मला समजलं नाही, मी कधी पोचले ते। तर इथे बघा पोचल्यानंतर बघा इथे मंडप वगैरे घातलेला आहे, तर इथे आहे साईबाबाचं मंदिर। आणि जसं की गुरुपौर्णिमा जवळ आली होती, तर इथे ना काही लोक अन्नदान करत होते किंवा पैसे पण देत होते, जेणेकरून त्यांना गुरुपौर्णिमे दिवशी प्रसादासाठी यूज होतील। जस्ट आता बघा पोचली आहे मी चालीवरती। बघतो का तुम्हाला कोण आहे रे? मी गीता माऊ आहे ना, गीता माऊ। हो इकडे चल 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 चल। गेल्यानंतर त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि नंतर बघा थोड्या वेळाने आता तो लगेच झोपला, तर त्याची झोपायची वेळ झाली होती, तर त्याला मी झोका देत होते। थोडेच दिवस झाले होते त्याला भेटून, तरी पण खूप दिवसातून आल्यासारखं वाटत होतं आणि एवढा मोठा झाल्यासारखं वाटत होतं तो। वायू चला बाहेर, चला बाहेर, चलो चलो चलो। आणि आता जसं मोठा होईल ना तशी त्याची झोप पण कमी झाली आहे, तर दुपारचं जास्त झोपत नाही। मग असं सारखं दिवसभर चालू असतं, इकडे जा तिकडे जा, त्याला घेऊन जावं बाहेर किंवा खाली जावं लागतं मग बाहेर घेऊन फिरायला। आणि इथे कुठे लपाछपी खेळ, म्हणजे असं लपून बसतो आणि त्याला वाटतं की मला शोधायला यावं, तर ही चालूच असतं। आणि 24 तास लक्ष द्यावं लागतं, कारण धडपड पण तेवढंच करतो, असं वाटतं कुठं पडला वगैरे तर लागू नये किंवा काय, त्यामुळे सारखं लक्ष द्यावं लागतं। चालतं तर एवढं भारी ना। जेव्हा तो खेळून वगैरे थोडासा फ्रेश झाला, तर आता म्हटलं त्याचं फोटोशूट करावं म्हणून आम्ही त्याला रेडी केलं। तर किती क्यूट दिसतोय बघा, आणि रेडी करताना एवढा त्रास दिला ना, काहीच करून देत नव्हता। टेरिसवरती जाऊन आम्ही त्याचे फोटोज वगैरे क्लिक केले। त्याची मी ही रील ना इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूब शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे, जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा। एक छोटासा वारकरी दिसत होता तो, आणि त्याने एवढं पळवलं आम्हाला, अक्षरशः इकडे पळ तिकडे पळ चालू होतं, त्याला वाटत होतं आम्ही त्याला पकडायला येतोय। आत्ता वाजल्या होत्या संध्याकाळच्या 6। मी, दीदी आणि वायूची आजी आणि वायू आम्ही चौघं चाललोय बाहेर। तर आम्ही चाललोय दत्ताच्या मंदिरात, म्हटलं आज आषाढी एकादशी आहे तर मंदिरात जाऊन दर्शन करून यावं। ती आहे तो मंदिर आहे। मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि थोड्या वेळ बसून नंतर साईबाबाच्या मंदिरात पण जायचं होतं, तर तिथे जाण्यासाठी निघालो। तिथे काही मी व्लॉग वगैरे शूट केला नाही आणि संध्याकाळी झाली होती, त्यामुळे बरोबर तिथे आरतीचं पण टायमिंग झालं होतं, तर आम्ही तिथे आरतीसुद्धा घेतली। दुसऱ्या दिवशी मी हा व्लॉग कंटिन्यू करते। तर आज आहे 18 जुलै, म्हणजेच दीदी आणि जीजूंची सेकंड वेडिंग ॲनिव्हर्सरी।
तर जिजूंना आणि दीदीला घरचा बनवलेला केक खूप आवडतो, म्हणून मी त्यांच्यासाठी बिस्किटचा केक बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे डेअरी मिल्कचे तुकडे टाकले होते, त्यामुळे तो तुटलाय, पण त्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान लागते. आणि इथे मी रागी आणि गुळाचा मिक्स केक बनवला होता हेल्दी, तर तो बनवला होता वायूसाठी आणि हा मी फर्स्ट टाइमच ट्राय केला होता. संध्याकाळी आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक कटिंग वगैरे केलं. इथे छोटीशी मज्जा झाली बरं का. तर हॅपी अॅनिव्हर्सरीच्या जागेवरती हॅपी बर्थडे म्हणत होते वायू आणि वायूचे बाबा. केक कटिंग वगैरे झाल्यानंतर आता आम्ही चाललोय बाहेर जेवायला. तर घरी बनवायचं होतं, पण ते म्हणले नाही बाहेर जाऊया, म्हणून आता निघालो आम्ही बाहेर जेवणासाठी. आणि बरोबर जेव्हा बाहेर जायचं होतं ना, तेव्हाच वायूची पण झोप लागली, तर तो झोपलाय आता. वायूच्या बड्डेला आम्ही जिथे जेवायला गेलो होतो ना, तिथेच गेलो होतो, त्यामुळे मी काही एवढं शूट केलं नाही तिथे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी घरी जाण्यासाठी निघाले होते आणि असंच मी बसमधून बाहेर बघत होते. तर इथे बघा मला काय दिसलं, तर इथे बसच्या पाठीमागे एक रोप आलेलं होतं, तर ते अडकलं होतं की ते काय समजलंच नाही. तर म्हटलं ते तुम्हाला कॅप्चर करून दाखवावं, कारण मी हे फर्स्ट टाइमच पाहिलं होतं. इथे मी एक क्लिप ॲड करते. तर ही आहे 21 जुलै म्हणजे संडेची क्लिप. तर ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी आम्हाला एक गिफ्ट द्यायचं होतं, जे की छोट्या बहिणीने तयार केलं होतं, पण ते त्या दिवशी रेडी नाही झालं, म्हणून मग थोडा लेट झाला द्यायला. तर त्यांना एक असं हँडमेड काहीतरी गोष्ट बनवली होती त्यांच्यासाठी. तर ती काय आहे ते तुम्हाला ओपन केल्यानंतर दिसेलच आणि त्यांची रिॲक्शन काय होती ते पण समजेल. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा लास्टपर्यंत आणि तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. ते दोघे पण खूप एक्सायटेड होते की त्याच्यामध्ये काय आहे. तर त्यांना आम्ही गेस करण्यासाठी सांगितलं होतं, तर त्यांनी गेस केलं होतं की फ्रेम. तर बघा आता तुम्हाला समजेलच फ्रेम आहे की दुसरं काय आहे ते. आणि त्यांना सांगितलं होतं जरा हळू ओपन करा, तर ते एवढे स्लो करत होते ना ओपन. त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजेलच की त्यांनी जेव्हा गिफ्ट पाहिलं तेव्हा त्यांना ते एवढं आवडलं ना. आणि एखादी गोष्ट जेव्हा आपण हाताने बनवून देतो ना, तर ती खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट किंवा मोलाची असते असं मला वाटतं बरं का. जेव्हा व्हिडिओ चालू होता तेव्हा त्यांनी परफेक्ट एकदम रिॲक्शन दिली नाही, पण जेव्हा बंद केलं ना तेव्हा त्यांची रिॲक्शन खूप वेगळी होती. या ड्रॉइंगची रील मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्समध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर ती जाऊन तुम्ही नक्की बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा. आणि मी हा व्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.